हो, एक राजे ज्यांनी फक्त समाजात समानता आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे शूद्रांचा राजा म्हणून त्यांना हिणवलं गेलं. आपण बोलतोय छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल. 26 जून 1874 कागल संस्थानात त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं यशवंतराव घाटगे. नंतर त्यांना कोल्हापूरच्या राजघराण्यात दत्तक घेतलं गेलं आणि ते बनले छत्रपती शाहू महाराज. लहानपणापासूनच त्यांनी समाजातील विषमता जवळून पाहिली. काही लोकांकडे सगळ्या संधी आणि काही लोकांकडे एकही नाही, ही दरी त्यांना सतत खटकत होती. 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला समाजात स्पष्ट भेद होता. शिक्षण, नोकरी, सत्ता सगळं काही मर्यादित. हे शाहू महाराजांनी ठरवलं ही व्यवस्था बदलली पाहिजे. 1902 साली त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यात 50% आरक्षण लागू केलं मागासवर्गीयांसाठी. हे देशभरात जरी नसलं तरी त्यांच्या संस्थानात मात्र होतं. त्या काळात खूप मोठा आणि धाडसी निर्णय होता हा. आज आपण रिझर्वेशनवर चर्चा करतो आणि त्याची सुरुवात कुठून झाली हे फार कमी लोकांना माहिती आहे. या निर्णयानंतर समाजात खूप मोठी प्रतिक्रिया उमटली. काही ठिकाणी त्याचा खूप मोठा विरोध झाला. काहींनी त्यांच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आणि इथूनच त्यांना शूद्रांचा राजा अशी टीका सहन करावी लागली. पण शाहू महाराजांचा उद्देश कोणत्याही एका वर्गासाठी नव्हता, तर संपूर्ण समाजात समानता आणण्याचा होता. त्यांनी फक्त आरक्षण दिलं असं नाही, मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुद्धा सुरू केलं. अस्पृश्यता कमी करण्यासाठी प्रयत्न केले. वंचित घटकांसाठी वसतिगृह सुरू केले. सामाजिक सुधारणांना चालना दिली. कारण त्यांना माहिती होतं, समाज बदलायचा असेल तर शिक्षण आणि संधी दोन्ही समान असल्या पाहिजे. त्यांचं राज्य खूप मोठं नव्हतं, पण त्याची दृष्टी खूप खूप मोठी होती. ते फक्त राजा नव्हते, ते समाज घडवणारे नेते होते. आजही त्यांच्या नावाने अनेक शाळा आणि संस्थानं चालतात, कारण त्यांनी फक्त राज्य केलं नाही तर भविष्य घडवलं. आजही त्यांच्या नावाने अनेक शाळा आणि संस्थानं चालतात, कारण त्यांनी फक्त राज्य केलं नाही तर भविष्य घडवलं. आणि आजही जर सिंपल एखादा कोणी क्रिएटर सुद्धा रिझर्वेशन किंवा सोशल जस्टिस बद्दल बोलत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या जातीची पडताळणी सुरू होते. इतिहास आपल्याला विभाजनासाठी नाही तर समजून घेण्यासाठी असतो. शाहू महाराजांच्या इतिहासातून आपल्याला हेच दिसून येतं. म्हणूनच तर जे त्यांना चुकलं नाही ते आपल्याला कसं टिकणार. आजही ते आपल्या लक्षात आहेत, कारण ते समानतेसाठी लढणारे दूरदर्शी राजा होते.